श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासाठी जो व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो त्याचा काल एक पहिला भाग होता। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझे अनुभव तुम्हाला सांगणार आहे की मला कोणते अनुभव आले किंवा माझ्या अवतीभोवती जे लोक होते जे स्वामींचं करायचे त्यांनाही कोणते अनुभव आले, जे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर यामध्ये मी तुम्हाला पहिले माझ्याविषयी सांगेल की एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आमचं लग्न झालं लॉकडाऊनच्या आधी आणि लगेच लॉकडाऊन झालं मार्चमध्ये। तर आमच्या पुढे मागे कोणीच नव्हतं। तर आमच्या पुढे मागे कोणी नसताना माझ्या मिस्टरांचं कामसुद्धा बंद होतं त्यावेळेस आणि आम्हाला कुठून काही सपोर्ट नव्हता। नेमकंच आमचं लग्न झालेलं होतं। समजा मार्चमध्ये लॉकडाऊन झालं आणि आमचं नोव्हेंबरमध्ये आमचं लग्न झालं 19ला आणि मार्च 21ला लॉकडाऊन झालं। सॉरी, मार्च 20ला लॉकडाऊन झालं। तर त्याच्यामुळे आमच्याकडे पैसाही नव्हता, काहीच नव्हतं। आमच्याकडे थोडंफार जे इशूच्या पप्पांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी गाडी होती ती विकली होती आणि मग आम्ही ते घरात थोडंफार सामान वगैरे घेतलं होतं आणि असं माहितीच नव्हतं की लॉकडाऊन वगैरे होणार आहे म्हणून। त्याच्यामुळे जवळ पैसाही नव्हता। तर जवळ पैसा नसताना आमचं जे लॉकडाऊन होतं ते कठीण गेलं, खूपच कठीण गेलं। पण त्यामध्ये आम्हाला देवाचे खूप अनुभव आले। म्हणजे एक देवाची साथ सांगते मी तुम्हाला। तेव्हा मी स्वामींचं करत नव्हती, पण देव म्हणजे मला तरी असं वाटतं की देवाचा आशीर्वाद आमच्यावर खूप पहिल्यापासूनच आहे। कारण जे लॉकडाऊन होतं त्याच्यात आमचं मागे पुढे कोणी नसताना, यांचं काम बंद असताना, आमच्याकडे पैसे नसतानासुद्धा आम्ही ते लॉकडाऊन काढलं। कसं काढलं? कठीण काढलं माहिती आहे आम्हाला, खूप 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 कठीण काढलं। अक्षरशः आमची खायची सुद्धा वांदे होती। पण आमच्या घरात आम्हाला कोणी काही डाळ द्यायचं, कोणी तांदूळ द्यायचं, असं समजा यांचे मित्र म्हणा काही म्हणा, असं ते संपायला आलं की कोणी कुठून तरी काहीतरी मदत व्हायची आणि तसं ते आमचं लॉकडाऊन गेलं। त्याच्यानंतर जसं जसं काम चालू झालं त्याच्यानंतर मग मला थोड्या दिवसांनी माझी मुलगी म्हणजे प्रेग्नेन्सी राहिली। परत इशू होती, म्हणजे इशू आहे माझ्या मुलीचं नाव। तर इशू झाली। तर डिलिव्हरीमध्ये सुद्धा माझं करायला कोणीच नव्हतं। माझी ननंदबाई आली होती फक्त 5 दिवस आणि त्याच्यानंतर त्याही चालल्या गेल्या। तर माझी 5 दिवसानंतर 7व्या दिवशी मी पाण्यात हात टाकला होता आणि 7व्या दिवसापासून मी कामाला लागली होती। माझं सीझर झालेलं होतं। तर माझे मिस्टर माझ्या मुलीची मालिश करायचे, आंघोळ करायचे आणि कामाला जायचे आणि मी घरातले 7व्या दिवसापासून मी कामं चालू केले। माझं सीझर झालेलं होतं, माझे टाकेसुद्धा नव्हते निघलेले त्यावेळेस। तरीसुद्धा मी स्वयंपाक करायची, भांडे कपडे सगळं करायचे मी घरातलं आणि शिवाय तिचंही करायची, इशूचं। तर पण माझी डिलिव्हरी कशी गेली हे मला कळलंसुद्धा नाही खरं म्हणायला गेलं तर। म्हणजे ते एक प्रकारचा एक देवाचा आशीर्वादच होता तो आमच्यावर की मी आता विचार करते ना की अरे मी एवढ्या लहान बाळाला मला सवय नसताना, एवढं सीझर झालेलं असताना माझे टाकेसुद्धा निघाले नव्हते। माझे टाके 9व्या-10व्या दिवशी माझे टाके निघाले। तर मी 7व्या दिवसापासून कामाला लागलेली। तर मी तिचंही केलं, घरातलंही केलं। त्याच्यानंतर माझे मिस्टर तेवढे खूप समजदार आहेत, कारण ते करायचं म्हणत होते पण मीच म्हटलं की तुम्ही घरातलं करणार की बाहेरचं करणार, म्हणून मग मी माझ्या अंगावरती जबाबदारी घेऊन घेतली खूपच लवकर। तर त्याच्यामुळे आणि परिस्थिती अशीही नव्हती की कोणाला कामाला लावण्यासारखं, कारण आमचंच काम एवढं व्यवस्थित चालू नव्हतं। त्याच्यामुळे कोणती बाई लावली असते धुणं भांड्याला तर तेवढेसुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते, आमचे खायचेच वांदे होते। पण डिलिव्हरीसुद्धा आमचं मागे पुढं त्याच्यामुळेच चालू होतं। पण काय म्हणजे कुणास ठाऊक ते एक देवाचीच इच्छा होती की मला बाळ व्हावं म्हणून। तर त्याच्यामुळेच ते आम्ही राहू दिलं, तो एक विचार करूनच राहू दिला आम्ही की शेवटी देवाने जर दिलेलं आहे तर देवाने काहीतरी विचार करूनच दिलेला असेल म्हणून मग आम्ही पण जशी माझी मुलगी झाली त्याच्यानंतर आमची थोडी परिस्थिती बदलली। तर त्या लॉकडाऊनमध्ये तर आम्हाला देवाचा अनुभव अक्षरशः तर असं आम्हाला डिलिव्हरीमध्ये आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा देवाचा खूप अनुभव आला। त्यानंतर आम्ही पुण्याला गेलो। तर पुण्याला गेल्यावर सुद्धा एवढं काही काम आमचं व्यवस्थित चालू नव्हतं। त्याच्यामुळे असं वाटत होतं की
काहीतरी आपण हातभार लावावा घराला. त्याच्यामुळे मुलगी लहान असल्यामुळे तिला कोणी सांभाळायला नसल्यामुळे असं वाटत होतं काम असं भेटावं की काहीतरी तिला सांभाळून आपलं काम होईल आणि 2 पैसेसुद्धा येतील. तर मी फक्त स्वामींकडे एवढी प्रार्थना केली, म्हटलं स्वामी मला काम पाहिजे, कारण मला घराला हातभार लावायचा आहे, कारण एका जणावर होत नाही आहे. त्याच्यामुळे फक्त म्हटलं मला असं काम पाहून द्या की जेणेकरून मी माझं घर सांभाळून त्याच्यानंतर माझी मुलगी सांभाळून मी काम करू शकते, जेणेकरून 2 पैसे घरात येतील. तर झाले 2च दिवसात मला तिथे एक मेस होती. मेसवर मला 10,000 रुपये महिन्याने मला काम लागलं. म्हणजे तिथे इशूला घेऊन जायचंसुद्धा टेन्शन नव्हतं. तर दुपारी 3 तास, संध्याकाळी 3 तास जायचं, जेवण आपलं तिथेच. असं मला तिथे काम लागलं. म्हणजे ते काम घर सांभाळून आणि इशूला सांभाळून होतं, म्हणून मी ते काम केलंसुद्धा. 2-3 महिने काम केलं, पण माझी मुलगी खूप त्रास द्यायची मला, त्याच्यामुळे ते काम मला सोडावं लागलं. तर अशा प्रकारे स्वामींनी ती इच्छा माझी पूर्ण केली होती की मला माझं मनासारखं काम मला भेटलं होतं. त्याच्यानंतर पुढचं आहे की एक वेळ आमच्यावर अशी आली होती की पावसाळ्यामध्ये काम चालत नाही याचं लॉन्ड्रीचं. त्याच्यामुळे आमच्यावर तेव्हासुद्धा अशी वेळ आली होती की पुणे सोडून परत गावाकडे यायचं की काय म्हणून. तर परत त्यावेळेस खूप म्हणजे एवढे वाईट दिवस आले होते की अक्षरशः मग मी परत स्वामींपुढे बसली. म्हणजे मी नेहमी असं केलं की मला जेव्हा म्हणजे असंच नाही दुःखात म्हणून, पण सुखातसुद्धा मी स्वामींचे आभार मानलेले आहेत. पण दुःखातसुद्धा मी माझ्या सगळ्या गोष्टी मी स्वामींना सांगितलेल्या आहेत. कसं आहे ना, आपण आपल्या सगळ्या गोष्टी नातेवाईकांना, शेजारपाजारच्यांना सांगायच्या ऐवजी देवाला जर सांगितलं ना, तर त्याच्यावर तोडगा फक्त देवच काढतात. शेजारचे पाजारचे काढत नाही किंवा नातेवाईक काढत नाही. नातेवाईक फक्त मजाक उडवतील आणि एकाचं दोन इकडे तिकडे सांगतील, आणि शेजारचे पाजारचेसुद्धा तसेच करतील की एकाचं दोन इकडे तिकडे सांगतील आणि तुमच्या दुःखाचं इकडे तिकडे म्हणजे हसू करतील. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही दुःख आलं ना, तर तुम्ही देवाकडे सांगा, तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. त्याच्यामुळे मी तशीच करायची आणि त्याच्यावरसुद्धा मला स्वामींनी मार्ग दाखवला. म्हणजे मी काय करते ना की मला जर काही अडचण असली, काही प्रश्न असले, तर मी ते स्वामींना सांगते आणि मग त्यावर 2 चिठ्ठ्या करत असते, हो की नाही. मग ती तसं टाकून जे माझ्या हातात आलं तेच मी करत असते, एक स्वामींचा उत्तर म्हणून. अजून खूप काही आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल बाकीचं. तर श्री स्वामी समर्थ.